महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना, महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांना मला विनंती करायची आहे की आता मात्र भरपूर झालं, पुष्कळ झालं. आता सहनशीलता आपल्या महाराष्ट्राची संपलेली आहे. हे एकेकाळी आपलं राज्य देशामध्ये अग्रेसर होतं, गुंतवणुकीमध्ये अग्रेसर होतं, उद्योगधंद्यामध्ये अग्रेसर होतं, नोकरीमध्ये अग्रेसर होतं. आज राज्य अधोगतीला चाललेलं आहे. राज्यामध्ये गुंतवणूक येत नाही, गुंतवणूक नाही म्हणून रोजगार नाही, स्थानिक लोकांना कुठे प्राधान्य मिळत नाही, ही अवस्था झालेली आहे. आणि परत आपण जाहिरातीला भूलथापाला बळी पडलो मित्र हो, तर लक्षात ठेवा पुढील 5 वर्षानंतर काही शिल्लक राहणार नाही मित्रांनो. म्हणून हीच वेळ आहे, हीच वेळ आहे महाआघाडीला विजयी करण्याची. संधी सोडू नका. आणि सर्व आमच्या मित्र पक्षासहित काँग्रेस राष्ट्रवादीला आपण जोरदारपणे समर्थन द्या. की आग्रहाची विनंती नांदेड वासियांना मुद्दाम या ठिकाणी करत आहे. बरोबर आहे की नाही? जोरात बोला, बरोबर आहे की नाही? मला या ठिकाणी नांदेड वासियांना एक मुद्दा म्हणून सांगायचा आहे. नांदेडनी नेहमी काँग्रेसला साथ दिलेली, काँग्रेसचा बालेकिल्ला आजपासून नव्हे तर शंकरराव चव्हाण साहेबांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला नांदेड जिल्ह्यात तुम्ही सर्वांनी केला. मनापासून मी तुमचे आभार मानतो मित्र. आजपर्यंत तुम्ही सर्व गड राखलेला आपला. इथे 48 सैनिकांपैकी महाराष्ट्रातले 2 सैनिक ज्या क्षणाला त्यांचा अंत्यविधी चालू होता त्या क्षणाला या देशाचे प्रधानमंत्री याच महाराष्ट्रात त्या अंत्यविधीपासून काही अंतरावर होती. त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा होते. पण साधं कुटुंबाला सुद्धा भेटावं वाटलं नाही. हे दुर्दैव आज संबंध देश पाहतो. अनेक दिवस 4 वर्ष 7 महिने आपण टीव्हीवर केंद्र सरकारची एक जाहिरात पाहिली. मीही पाहिली. मला जाहिरात तर पूर्ण आठवत नाही, पण त्या जाहिरातीचे शेवटचे 2 ओळी आठवतात. देश बदल रहा है. मी 11 डिसेंबर नंतर एका दिवशी पूर्ण दिवसभर टीव्हीवर होतो की पुन्हा केंद्र सरकार ही जाहिरात दाखवतंय का नाही दाखवत. मला एकदा सुद्धा देश बदल रहा है याचं जाहिरात पाहायला मिळाली नाही. कारण 11 डिसेंबरला खऱ्या अर्थानं देश बदलला होता. भाजपकडून राजस्थान गेलं होतं, छत्तीसगड गेलं होतं, मध्य प्रदेश गेलं होतं, तेलंगणा गेलं होतं, मिझोरम गेलं होतं. आणि खऱ्या अर्थानं देश बदलतोय हे चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर आलं होतं. फुकट गॅस, घर घर नाली, घर घर गैस, जिसकी लाठी उसकी भैंस, बनेगा पकौड़ा, बनेगी चाय, स्कूल कॉलेज भाड़ में जा. आम आदमी से मन की बात, अदानी अंबानी से धन की बात. वारे शासन तेरा खेल, मांगा न्याय हो गई जेल. काय करता 2.5 वर्ष ते अजून मला कळलं नाही मला का पकडलं, आणि ज्यांनी पकडलं त्यालाही कळलं नाही की याला का पकडलं. दादागिरी. बेरोजगारी 2 कोटी वर्षाला नोकऱ्या देणार होत्या. 2 कोटी 15-20 दिवसापूर्वी सीएमआयचा रिपोर्ट आला. 2 कोटी वर्षाच्या नोकऱ्या जाऊ द्या. अहो एका वर्षामध्ये असलेल्या 1 कोटी नोकऱ्या गेल्या. कोणी सुखी नाही हो. शेतकरी सुखी नाही, कष्टकरी सुखी नाही, बेरोजगार तरुण सुखी नाही. बस काय आमचे जे मुंडे साहेब नेहमी सांगतात, मुलं त्यांना सोयरीक सुद्धा मिळत नाही.
का तो म्हणे त्यांना नोकऱ्या नाहीत, काही नाही, कशी मिळेल? तो आदित्यनाथ योगी और मोदी का एक ही नारा, ना घर बसा हमारा, ना बसने देंगे तुम्हारा. परंतु आज काय झाला, या 4-5 वर्षामध्ये या देशाचा वाटोळा करण्याचं काम सध्याच्या सरकारने चुकीच्या निर्णयामुळे केलेला आहे. मित्रांनो, आता धनंजय मुंडेजी, आता लोक म्हणतायत बहुत हुई महंगाई की मार, भाग जाओ मोदी सरकार. आता हे मोदी सरकार नको, मोदी सरकारला काढला पाहिजे या देशात. या देशाला जर वाचवायचं असेल, या देशाची सुरक्षासाठी, सीमाची रक्षासाठी, या देशाची एकता आणि अखंडतासाठी, बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची रक्षा करण्यासाठी महाआघाडीला निवडून आणण्याची गरज आहे. मित्रांनो, म्हणून आपण सर्वांनी ठाम निर्णय घेऊन आजपासून कामाला सगळ्यांनी लागला पाहिजे, कामाला लागला पाहिजे आणि घोषणा दिली पाहिजे. तख्त बदल दो, ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो, हा नारा घेऊन आपण सर्वांनी इथून आज गेला पाहिजे. हा मला आपल्याला सांगायचा आहे. मित्रांनो, आज अनेक मंडळी, एक बाजू आमचे सर्व नेते ज्यांना या देशाची असीमताची रक्षा करायची आहे, ज्यांना ह्या देश वाचवण्याची चिंता आहे, सर्व नेते एकजूट होत आहेत. या देशामध्ये आणि या राज्यामध्ये काही नेते मताचा विभाजन करण्याचे राजकारण करत आहेत. विशेष म्हणून मुस्लिम समाजाच्या, अल्पसंख्याक समाजाच्या मताचे विभाजन करण्याचे राजकारण करत आहेत. अशा लोकांना सुद्धा येणाऱ्या काळामध्ये धडा शिकवण्याचं काम मुस्लिम आणि दलित आणि सर्व समाजाने मिळून करण्याची गरज आहे. या निवडणुकाची वेळ पाहून मताचा विभाजन करणारे जे राजकारण करणारी मंडळी आहेत, या मंडळींना सुद्धा येणाऱ्या काळामध्ये धडा शिकवण्याचं काम करण्याची गरज आहे. मित्रांनो, याचा विचार करण्याची ही वेळ आलेली आहे. शंकरराव चव्हाण या देशाचे संरक्षण मंत्री होते, मी या देशाचा संरक्षण मंत्री होतो. या देशाची ताकद काय मला माहिती. आज ज्या पाकिस्ताननी ही चाल घातली, त्याच पाकिस्ताननी असा प्रयत्न करायचा ज्या वेळेस टाकला. लाल बहादूर शास्त्रींच्या सारखा एक अत्यंत कर्तृत्ववान लहान प्रधानमंत्री होता. यशवंतराव चव्हाण त्या ठिकाणी संरक्षण मंत्री होते. पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम त्यावेळी त्यांनी केलं. त्यानंतरच्या काळामध्ये पुन्हा एकदा पाकिस्ताननी मस्ती केली. इंदिरा गांधी प्रधानमंत्री होत्या. त्यांनी इतिहास नाही बदलला, त्यांनी जगाचा भूगोल बदलला. एका पाकिस्तानचे 2 भाग झाले. बांगलादेश सरकार नवीन देश जन्माला आला, पाकिस्तानचे 2 तुकडे केले. ही धमक इंदिरा गांधींनी या देशाच्या जनतेला नाही, जगाला दाखवली की हा देश हा दुबळ्यांचा देश नाही. आणि आज काय होतं, आज घडलं, हत्या झाली. आणि त्यानंतर दररोज कुठं 2 अधिकारी मारले जातात, कुठं 4 अधिकारी मारले जातात. आम्ही माहिती घेतली सरकारकडनं किती हल्ले झाले यांच्या काळामध्ये. 2014 मध्ये 342 हल्ले झाले. 2015 मध्ये 587 हल्ले झाले. त्याच्यानंतरच्या काळामध्ये 650 हल्ले झाले. 300, 500, 600, 700 एवढे हल्ले या देशामध्ये केले जातात. शेजारच्या रस्त्याच्या मदतीनं. आणि हे सरकार 36 इंची 56 इंची छातीची गप्पा मारतात. मला आठवतं की एक हल्ला एक कुठेतरी झाला, 2 सैनिकांची हत्या झाली. आजचे प्रधानमंत्री हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांनी भाषण केलं कि मनमोहन सिंह जी, पाकिस्तान को लव लेटर भेजना बंद करो. एक आदमी हमारा मारेगा तो हमारी हाथ में हुकूमत आएगी, तो हम 4 की हत्या वहाँ करेंगे. ये ताकत हम दिखाएंगे. आणि आज हेच आपण बघतोय
की शेकडो हल्ले होत आहेत, शेकडो माणसांची दरवर्षी होत आहेत, अधिकारी मरत आहेत. या देशाचं रक्षण करणारा, या राज्याचा मायेचा भूत त्या ठिकाणी मृत्यूमुखी फरतोय, पण हे सरकार त्याचं संरक्षण करू शकत नाही. आणि म्हणून अशा दुर्बळांच्या हातामध्ये सत्ता आहे.